हरे कृष्ण. श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, अध्याय 7. अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग. 29वा श्लोक वाचत आहोत. त्यावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली गीताभूषण टीका आहे, ती आपण आता पुढे वाचूया. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत, त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. तर श्रील बलदेव विद्याभूषण समजवतात की एखादा भौतिकवादी भोगी मनुष्य इंद्रिय उपभोगासाठी स्वर्गात जाण्याची कामना करतो, इच्छा करतो आणि त्यासाठी प्रयत्न करतो. पण या श्लोकात ज्या व्यक्तीचा उल्लेख झाला आहे तो कसा आहे, जरा मरण मोक्षाय. तर त्याला वार्धक्यातून आणि मृत्यूतून मुक्त व्हायचं आहे, असा व्यक्ती आहे. त्याला मात्र समजलंय की स्वर्गात कायमचं सुख मिळत नाही. स्वर्गात एखादा व्यक्ती गेला तर त्याचा पुण्याचा साठा त्याच्याजवळ आहे, तिथपर्यंतच तो स्वर्गात सुख उपभोगू शकतो. जसं त्याचा पुण्याचा साठा संपला आहे, त्याला स्वर्गातून पृथ्वीवर पाठवलं जातं. तर हे सगळं ज्ञान या मोक्षकामी व्यक्तीला आहे आणि म्हणून तो स्वर्गात जाण्याची कामना करत नाही. मग हा जो मोक्षकामी व्यक्ती आहे त्याची कामना काय आहे, त्याला जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रातून पूर्णपणे मुक्त व्हायचं आहे. त्याला मुक्तीचं सुख चाखायची इच्छा आहे आणि यात भगवंतांना आनंद देण्याची भावना नाहीये, असा हा मोक्षकामी व्यक्ती आहे. तर श्रील बलदेव विद्याभूषण समजवतात की भगवान श्रीकृष्णांचे जे शुद्ध भक्त असतात ते म्हणतात, हे भगवंता, जर तुमची इच्छा असेल तर मी पुन्हा जन्म घेईन. तुम्ही जर मला तुमच्या धामात बोलवत असाल तर ठीक आहे, मला फक्त तुमची जन्मोजन्मी अहैतुकी भक्ती करायला मिळू देत. तर एक वाक्य सांगतात श्रील बलदेव विद्याभूषण, तत् सुख सुखित्वम. म्हणजे शुद्ध भक्ताचं जे सुख आहे ते भगवान श्रीकृष्णांच्या सुखातच असते. तर शुद्ध भक्त स्वतःसाठी कुठचीही सुखाची वेगळी कामना इच्छा करत नाही. तो प्रत्येक कार्य भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठीच करायचं आहे हेच तो जाणतो आणि हेच करण्याची त्याची इच्छा असते. तो वैष्णव आचार्य समजवतात की आता आपण सगळेजण भक्ती करत आहोत. श्रील प्रभुपादांनी इतके सुंदर सुंदर हे वैदिक ग्रंथ आहेत, त्यांना तात्पर्य दिली आहेत. तर ही सगळे ग्रंथ आपण वाचत आहोत. तर प्रभुपाद या ग्रंथांमध्ये लिहितात की भक्त आहे तो मुक्तीची अपेक्षा करत नाही. भक्ताला भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय सेवा करत राहायचं असतं, कृष्ण प्रेम प्राप्त करायचं आहे. तर हेच आपण प्रत्येक वेळी श्रवण करत असतो आणि त्यामुळे आपलं ध्येय जे आहे भक्ती करण्यामागचं ते स्पष्ट आहे की मला भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय सेवा करत राहायचं आहे आणि ह्याचं शेवट काय आहे, मला काय प्राप्त होणार आहे, कृष्ण प्रेम प्राप्त होणार आहे. कृष्ण प्रेम प्राप्त होईपर्यंत मी सेवा करतच राहणार आहे. तर असं हे प्रभुपादांची ग्रंथ वाचणारे जे भक्त आहेत आणि त्यानुसार भक्ती करणारे भक्त आहेत, त्यांचं ध्येय स्पष्ट असतं. तर ह्याला म्हटलं जातं अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून श्रवण करण्याचा हा मोठा परिणाम आहे. कारण की काय आहे, आपलं ध्येय आपल्याला यामध्ये स्पष्ट सांगितलं जातं. आपल्याला काय केलं पाहिजे हे नीटपणे या अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील मार्गदर्शनात शिकवलं जातं. तर माझ्या जीवनातला एक प्रसंग आहे की एकदा मी माझ्या मैत्रिणीकडे गेले होते आणि तिथे त्या मैत्रिणीचा भावाचा मित्र आला होता. तर त्याच्याशी बोलताना आम्हाला कळलं की तो सुद्धा हरे कृष्ण महामंत्राचा जप करतो आहे. बऱ्याचशा विचारणा त्याला केल्यावर
समजलं, अरे आता सगळी भक्ती, आपण भक्तिमय कार्य करतो ती सगळीच कार्य करतो आहे. पण त्यावेळी त्याच्याशी बोलताना मला एक मी प्रवचन ऐकलं होतं ते आठवलं. त्यामध्ये एक भक्त सांगत होते की व्यक्ती जो आहे तो भक्ती करतो आहे तो कोणत्या उद्देशाने करतो आहे हे आपण नीटपणे जाणलं पाहिजे. उद्देश, ध्येय हे स्पष्ट असलं पाहिजे. तर समोरच्याचा भक्ती करण्याचा उद्देश काय आहे हे आपण कशा रीतीने जाणू शकतो? तर आपण त्याला प्रश्न विचारायचा की तुझ्या जीवनाचं ध्येय काय आहे? तुला जीवनाच्या अंती काय प्राप्त करायचं आहे? तर हे प्रवचन मला त्यावेळी आठवलं आणि त्यामुळे तो जो माझ्या मैत्रिणीच्या भावाचा मित्र होता जो त्यांच्या घरी आला होता त्याला मी विचारलं की तुम्ही इतकं छान भक्ती करत आहात तर तुमची इच्छा काय आहे? म्हणजे तुम्हाला ध्येय काय आहे तुमचं? तर तो मला म्हटला की ध्येय, जीवनाचं ध्येय ते कशाला विचारता? अहो, हे सगळं मी कृष्ण बनण्यासाठीच करतो आहे. तर हे ऐकल्यावर मी आणि माझी मैत्रीण तो गेला थोड्या वेळाने. त्याच्यानंतर आम्ही चर्चा करत होतो तेव्हा आम्ही चर्चा केली आणि आम्हाला जाणवलं की श्रील प्रभुपाद आणि त्यांचे अनेक सारे शिष्य, भक्त, ह्या इस्कॉन मधले भक्त आपल्या जीवनात आले आणि त्यांनी आपल्याला इतकं सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला जीवनात काय नक्की प्राप्त करायचंय हे स्वच्छपणे आपल्याला कळलेलं आहे. तर आपण किती भाग्यवान आहोत. तर ही सगळी श्रील प्रभुपादांचीच आपल्यावर कृपा आहे. तर मी भक्ती का करायची? भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिमय सेवेत का दृढपणे संलग्न राहायचं? हे ध्येय आपल्याला स्पष्ट आहे. आपल्याला भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी सर्व कार्य करून भगवंतांचं प्रेम प्राप्त करायचं आहे. तर श्रील बलदेव विद्याभूषण पुढे लिहितात, ही जी या श्लोकाची दुसरी ओळ आहे, 29व्या श्लोकाची दुसरी ओळ वाचते आहे. ते ब्रह्म तत्विदु कृत्स्नम् अध्यात्मं कर्म च अखिलम्. तर ह्याबद्दल ते म्हणतात की हा जो मोक्षकामी व्यक्ती आहे तो ब्रह्म आणि संबंधित सर्व गोष्टी जाणतो. तर त्या दुसऱ्या ओळीत लिहिलंय ना, ब्रह्म, अध्यात्म, कर्म अशी अनेक सारे शब्द लिहिले आहेत. तर त्या सगळ्या गोष्टी तो जाणतो. तर हा जो जीव आहे त्याला या जीवनामध्ये कार्य करायला लावणारे जे संस्कार असतात त्याविषयीही तो जाणतो. म्हणजे हा जो मोक्षकामी व्यक्ती आहे त्याला हे सगळं ज्ञान आहे. तो जाणतोय की आदल्या जन्मी मनुष्य जी काही कर्म करतो त्यामुळे त्याच्या मनावर काहीतरी विशेष संस्कार होतात आणि देह सोडला आहे आणि नवीन शरीर धारण केलेलं आहे. तरी मनावर असलेले जे संस्कार आहेत ते या पुढच्या जीवनात हा जीवात्मा आहे तो त्या संस्कारासहित आपलं पुढचं जीवन जगतो आणि त्या संस्कारानुसार तो आपल्या जीवनात कार्य करत राहतो. आणि जीव जो आहे त्याला आपल्या कर्माचं कर्मफळ पण भोगायला लागतं. तर हे सगळं ज्ञान या मोक्षकामी व्यक्तीला असतं. तर हे जे शब्द आपण या 29व्या श्लोकात वाचले दुसऱ्या ओळीत, ब्रह्म, अध्यात्म आणि कर्म, तर ह्या शब्दांची व्याख्या भगवान श्रीकृष्ण पुढचा जो 8वा अध्याय आपण वाचणार आहोत त्यात करणार आहेत. तर वैष्णव आचार्य समजवतात की अर्जुन ह्या 29व्या श्लोकाला धरून या श्लोकाच्या आधारावर भगवान श्रीकृष्णांना 8व्या अध्यायाच्या पहिल्या आणि दुसऱ्या श्लोकात प्रश्न विचारतो. त्या प्रश्नांमध्ये ब्रह्म, अध्यात्म, कर्म हे विषय पण चर्चेला येतात. तर त्यावेळी आपल्याला ह्या शब्दांचा नीट पूर्ण अर्थ समजणार आहे. कारण हे प्रश्न विचारल्यावर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला 8व्या अध्यायात सगळं वर्णन करून समजवत आहेत. तर आता हा जो 7वा अध्याय आहे तो अगदी समाप्तीला आला आहे. 29वा श्लोक आहे आणि 30वा शेवटचा श्लोक आहे.
श्रील बलदेव विद्याभूषण पुढे सांगतात की भगवान श्रीकृष्ण या श्लोकामध्ये अर्जुनाला समजवतात की हा जो मोक्षकामी व्यक्ती आहे तो माझ्या विग्रहाचं पूजन करतो, सेवा करतो आणि ब्रह्म, अध्यात्म आणि कर्म काय आहे याचा तो अनुभव करतो आणि मग असा मोक्षकामी व्यक्ती आहे तो मुक्त होतो. पण असे जे व्यक्ती मोक्षकामी आहेत आणि माझ्या विग्रहांचं पूजन वगैरे करतात त्यांना माझं प्रेम प्राप्त होत नाही, कारण त्यांचं जीवनाचं ध्येय काय आहे, त्यांना मोक्ष हवा असतो. तर वैष्णवाचार्य समजावतात की भगवान श्रीकृष्ण आहेत ते मुक्ती सहजपणे देतात, पण भगवंतांचं जे प्रेम आहे ते शुद्ध भक्तालाच प्राप्त होतं. तर असा जो मोक्षकामी व्यक्ती आहे ज्याचा उल्लेख 29व्या श्लोकामध्ये केला आहे, तर असा व्यक्ती भगवान श्रीकृष्णांच्या प्रेमाची कामना अपेक्षा करत नाही आणि त्यामुळे तो भगवंतांच्या प्रेमाचं पात्रही बनत नाही, म्हणजे भगवंतांचं प्रेम प्राप्त करू शकत नाही. तर वैदिक शास्त्राचं भक्तांद्वारे जेव्हा श्रवण केलं जातं, नियमाने ऐकलं जातं वैदिक शास्त्र, तेव्हाच काय आहे, हा जो व्यक्ती आहे भक्ती करणारा व्यक्ती त्याला समजतं की मला हे जे मौल्यवान असं मनुष्य जन्म मिळाला आहे त्याचा मला सदुपयोग करून भगवान श्रीकृष्णांची सेवा करत राहिलं पाहिजे आणि मी भगवंतांच्या चरणाप्रतीचं जे प्रेम आहे ते प्राप्त होईपर्यंत भक्ती करतच राहणार आहे. दृढ निश्चयाने कितीही वेळ लागला तरी चालेल, पण मी भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय सेवा अगदी नम्रपणे आणि उत्साहाने भक्त संघामध्ये करतच राहणार आहे. तर असा हा विश्वास घेऊन भक्त आहे तो भक्तीत मार्गक्रमण करत असतो आणि उत्साहाने भगवंतांच्या सेवेत संलग्न असतो. तर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती आपली या श्लोकावरची वाचून पूर्ण झाली आहे. आज इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.